अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. कुंभ राशी एप्रिल 2026 चे सविस्तर राशी भविष्य आपण या व्हिडिओद्वारे कव्हर करतो आहे. सर्वप्रथम कुंभ राशी म्हणजे नेमके काय, तर धनिष्ठीचे 2 चरण, शततारका व पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे 3 चरण मिळून बनलेल्या क्रांतिवृत्ताच्या 300 ते 330 अंश विभागाला कुंभ राशी असे संबोधले जाते. खांद्यावर पाण्याने भरलेला घट घेऊन उभा असलेला पुरुष असे या राशीचे बुधचिन्ह असून ही स्थिर स्वभावी वायू तत्वाची पुरुष राशी आहे. स्वामित्व शनी महाराजांकडे आहे. ज्या राशीचा जो स्वामी असेल त्याचे स्वभाव दर्शन त्या राशीत सापडते. कुंभेचा स्वामी शनी हा जीवनविषयी गंभीर, ऋण बाजू दाखवणारा, प्रपंचाबद्दल अनासक्ती दाखवणारा आणि जीवाला शिवाचे रूप घडविणारा असल्याने कुंभ व्यक्तीचे ऐहिक आयुष्य किंवा विलासाची भोगाची बाजू निराशाजनकच असणार हे उघड आहे. मात्र येथे मकर व कुंभ ह्यात एक फरक नमूद केला पाहिजे. दोन्ही राशींचा स्वामी शनी, परंतु मकर स्त्री राशी असून पृथ्वी तत्वाची आहे, म्हणून ती हौशी व व्यवहारी असल्याने शनीच्या तत्व प्रणालीचे तिला अजीर्ण होते. दुःखाने ती पळून निघते. परंतु कुंभ ही पुरुष राशी शेवटच्या वायुतत्वाची असल्याने बौद्धिकदृष्ट्या इतकी परिपक्व आहे की ती शनीचे तत्वज्ञान पचविते. एवढेच नव्हे तर ती आचरणात आणते. किंबहुना शनीचे तत्वज्ञान ती जगते. लौकिक दुर्दैव दोघींच्याही वाट्याला येते. फरक एवढाच की एक हौशी असल्याने वैराग्य अंगी बाणू शकत नाही, दुसरी हसतमुखाने दुर्भाग्याचा स्वीकार करते व आपले बौद्धिक कार्य चालू ठेवते. ही तिसरी वायू राशी असल्याने खोल प्रज्ञेची आहे, पण स्वामी शनी असल्याने धीरोदात्त धीरगंभीर, एकाग्रता लवकर होणारी, अनासक्त विरागी आहे. या शास्त्रीय राशीला आध्यात्मिक झालर आहे, म्हणून ही राशी भरलेला गठ आहे. विनाकारण आवाज करणार नाही आणि केला तरी रिकाम्या भांड्या इतका तो मोठा असणार नाही. कुंभ व्यक्ती दिसण्यात उंच, कृष्णवर्णी, वातुळ शरीराच्या असतात. व्यक्तिमत्व प्रसन्न असण्यापेक्षा गंभीर असते. सौंदर्याचा अभाव असतो. नीटनेटकेपणापेक्षाही अत्यंत साधेपणाची आवड असते. बौद्धिक परिपक्वता व प्रापंचिक अनासक्ती असल्याने शृंगार साधने वर्ज्य असतात. शरीराच्या मनाने उंची पायात जास्त असते. वाचनाची व संशोधनाची अत्यंत आवड असते. कुंभ व्यक्ती ग्रॅज्युएट झाली तरी डॉक्टरेट घेण्याकडे लक्ष असते, कारण संशोधनाचा प्रदीर्घ प्रबंध लिहिण्याची कुवत, खोली, चिकाटी कुंभप्रज्ञेत असते. मग विषय विज्ञानाचा असो, कलेचा असो, संगीताचा असो, संगीतासारख्या कलेच्या विषयात डॉक्टरेट मिळणारी व्यक्ती कुंभेचीच असली पाहिजे. कारण शनीने मार्गदर्शित केलेल्या कुंभेच्या अष्टपैलू प्रज्ञेला विषयाचे बंधन नाही. चिंतन, मनन व संशोधन हा कुंभेचा गाभा आहे. मिथुन ही पहिली वायू राशी ते जाळणाऱ्या कापरासारखी असते. लवकर प्रज्वलित होते, क्षणभर डोळे दिपवते, पण लवकर भिजते. तूळ ही दुसरी वायू राशी मंदपणे जळणाऱ्या उदबत्तीसारखी सुगंधदायिनी असेल, तर कुंभ राशी शांतपणे तेवणाऱ्या समईसारखी आहे. लवकर न विझणारी, सौम्य प्रकाश देणारी, कारण त्यात परिपक्व ज्ञानाचे तेल असते. स्वतः जळून प्रकाश देणारी वात असते. कुंभ व्यक्ती ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात चमकत असलेल्या बुद्धीचे कोणतेही प्रांत त्यांना अज्ञात नसले तरी संसारात दुर्दैवी भोगणारी ही राशी आहे. कुंभेच्या अनेक अ, व्यक्ती संसार आणि उमेदीतच आसार वाटू लागतो. दुर्दैवाचे जोडीदार सामान्य बुद्धीचा, क्षुद्र विचाराचा मिळाल्यास त्याच्या वैवाहिक जीवनाचा उन्हाळा बनतो. कुंभ स्त्रियांना सुद्धा सामान्य स्त्रीसारखी हौस मौजेची, फॅशनची, शृंगाराची, सणावारांची आवड नसते. त्या थंडकामी असतात. विचाराच्या बाबतीत अगर स्नेह, प्रेम, भावनात अत्यंत मनस्वी असतात. कुंभ व्यक्ती स्वभावाने फार नम्र, परिपक्व, सहनशील, बाह्यातकारी, आनंदी वृत्तीच्या, परंतु अंतर्यामी, सतत चिंतनशील, अव्यवहारी, वाचनात किंवा संशोधनात घडलेल्या कोणत्या विषय सहज आत्मसात करणाऱ्या, तल्लख बुद्धीच्या, उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेल्या, दुसऱ्याला न दुखवता आपले म्हणणे खरे करणाऱ्या समजूतदार असतात. असे आपण कुंभ राशीचे विशेष काय ते बघितले. आता आपण कुंभ राशीचे भविष्याकडे वळूया. कुंभ राशीचे एप्रिलचे भविष्य काय आहे, तर काही शुभग्रहांच्या भ्रमणामुळे अनुकूलतेमध्ये भर पडेल. आपल्या आजूबाजूमध्ये अनुकूलता व्यापलेली आढळून येईल. थोड्याच कष्टामध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण होत आहेत, हे बघून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे उत्साह व आनंद होईल. आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल. त्यामुळे नवीन कामे हाती घ्याल, त्याचा पाठपुरावा चांगला कराल. बरेच दिवस मनामध्ये एखादी अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण होईल. चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडत होतील.
पदोन्नती, वेतनवृद्धी होऊ शकते, मात्र कामामध्ये जास्त वेळ द्यावा लागेल. कामाचा ताण जाणवू शकतो. आपण पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठांच्या बरोबर चांगले संबंध राहून त्यांचे मार्गदर्शन मिळेल. मदत मिळू शकते. महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. त्याचप्रमाणे जमीन जुमला, स्थावर संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती याविषयी दीर्घकाल रखडलेली कामे मार्गी लागतील. ओळखी मध्यस्थीचा वापर ठरेल. व्यवसाय धंद्यामध्ये स्थिरता येईल. उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. दीर्घकालीन येणे वसूल होईल. नव्या संकल्पनांचा वापर करू शकाल. व्यवसाय विस्तारासाठी अनुकूल कालावधी महिन्याच्या उत्तरार्धात भागीदारीच्या व्यवसायात त्रास होऊ शकतो. भागीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. त्याचा व्यवसायावर विचित्र परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे लहान सहान गोष्टींकडे ज्यामुळे वादविवाद निर्माण होऊ शकतात, अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. तरुण तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. तरुण तरुणींना विशिष्ट छंद अथवा उपक्रमातून प्रसिद्धी मिळेल. उत्पन्नातही वाढ होईल. व्यवसायात धंद्यात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात सरकारी योजनांचा फायदा उठवू शकाल. सरकारकडून निराळ्या बाबतीत सहकार्य मिळू शकते. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टिकोनातून हा कालावधी अत्यंत अनुकूल आहे. कुटुंब परिवारात सकारात्मक वातावरण अनुभवास मिळेल. कुटुंबातील प्रिय व्यक्तींच्या चिंता म्हणतील. त्याचप्रमाणे कुटुंब परिवारातील तरुणांचे प्रश्न भेटतील. काहींचे विवाह निश्चित होतील. आपले आरोग्य सुधारेल. त्याचप्रमाणे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृती चांगली राहील. कुटुंब परिवारात चोहोकडून मोठ्या सुवार्ता मिळतील. व्यावसायिक आर्थिक कोंडी फुटेल. मात्र उत्तरार्धात आरोग्यविषयक पथ्य पाळा. प्रवासात जपा. खाण्यापिण्याकडे लक्ष असू द्या. तसेच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंतकारक राहील. आपण कार्य करीत असलेल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. नवीन नवीन संधी चालून येतील. आळस, झटका, नोकरीमध्ये ज्या जातकांची प्रगती अथवा पदोन्नती थांबल्यासारखी झाली होती, अशांची प्रगती होऊन पदोन्नती, वेतनवृद्धी होईल. या काळात आपल्या बुद्धी, कौशल्याचा तसेच वाणीचा प्रभाव दिसेल. जीवनातील अपेक्षित सेवा सुविधा मिळतील. कुटुंब परिवारातून सर्व सदस्यांचे वाढते सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. धार्मिक सामाजिक क्षेत्रात आपली रुची वाढेल. हातून दानधर्म होण्याची शक्यता. धार्मिक पवित्र स्थळी भेट देण्याचे योग. गूढ विद्येविषयी उत्कंठा दाटून येईल. आध्यात्मिकतेमध्ये प्रगती करू शकाल. अशा पद्धतीने आपण कुंभ राशीचे एप्रिल 2026 चे सविस्तर राशी भविष्य बघितले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. थँक्यू. धन्यवाद.